चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत एकदम धमाल अशा गावात ज्याचं नाव आहे डुबुकवाडी। गाव तसं लहान आहे, पण ते म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान। अशीच काही गंमत आहे या गावाची। तर चला डुबुकवाडी गावच्या लोकांची ओळख करून घेऊ। हे आहे रिकामे, यांच्या नावाप्रमाणेच वरचा मजला पण जरा रिकामाच। आणि हे रेडेकर, यांच्याकडे जरी रेडा असला म्हणून यांच्या आडनावाचा आणि रेड्याचा काही एक संबंध नाही। आडनाव आधीपासूनच रेडेकर आहे, रेडा मात्र आता घेतला त्यांनी। ही त्यांची मुलगी फुलराणी रेडेकर। ही नावाप्रमाणे अगदी फुलावानीच आहे, पण ती तिला लहान समजू नका, तशी ती लहानच आहे। औंदा तिला पण 20 वर्ष पूर्ण झाले आणि तिचं लग्न करायचा विचार चाललाय। आणि ही सुंदरा फुलराणीची मैत्रीण नावाप्रमाणेच गोडे हा गंट्या, तसा हा फार मोठा आशिक आहे, पण कोणाचा आहे हे वेळ आल्यावर समजलं। हे बबलू आणि चबलू आयुष्यात यांनी फार दिवे लावले आणि ते पण सोबतच लावले। बबल्या म्हणजे आपण शाळेत पण चाडू आणि इथं पण चाडू। आता बघू पुढचे दिवे कसे लावतात। बरं चला तर मग मंडळी, आमच्या या डुबुकवाडी गावात नेमकं काय चाललंय बघू। रिकामे ओ रिकामे, अहो काय वाना करीत फिरू राहिले, या की इकडं। चायला भेटलाच हा। हा नको काळजी करू का, येत आहेत आपले पाहुणे। नेमकी काय गणगण आहे रिकामे? काय नाही हो, आपलं हेच लोकांच्या लावालावीच। काय अहो भांडणं नाही, लग्न म्हणतो मी, आपलं कामच आहे ते। हा का, तर मी काय म्हणतो रिकामे, अहो आपली बी एक छोकरी आहे ना। आपली कशाची छोकरी? अहो आपली म्हणजे माझी हो। अहो तर तिचं बी करायचा विचार करतोय। आता एखादं चांगलं तळबीळ असेल तर बघा तुमच्या नजरेमध्ये। ते सगळं खरं आहे, पण पोर कुठे आहे आता? अहो ही काय रेडेकर, मुलगी तर खूपच छान आहे तुमची, पण मग तुमच्या अपेक्षा असतील काही? नाही हो रिकामे, तसल्या काही जास्त अपेक्षा नाही आहेत। हा तरी पण मग एखादा शब्द सांगा आम्हाला। तसल्या काही जास्त अपेक्षा नाही आहेत, पण आपलं एक 5-50 एकर जमीन आणि 2-4 4 व्हीलर एवढं बस झालं। तसं मुलीच्या मानानं अपेक्षा कमी आहे असं नाही वाटत का तुम्हाला? हा आता लय अपेक्षा करून काय करते हो, आपला अंथरून पाहूनच हातपाय पसरला पाहिजे की। त्या पायांचं अंथरून आणि पायांचे पाय यांची जिरवायची म्हणजे एकमेव हत्यार पाटील। पाटील रिकामे रिकामे, अहो कुठं हरवलात? नाही, आहे ना, आहे ना। म्हणजे आहे का एखादं स्थळ? हो आहे ना, आहे ना, आहे ना। दाखवा की मग। लावतो फोन, लावतो लगेच। लावा। बोला रिकामे। राम राम पाटील। राम 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 राम। काय रिकामे? कुठं आहे पाटील? काय नाही, इकडे आलो तू गावात। अहो मंदिरात। मारुती मंदिराकडे? तुम्हाला कसं काय माहित? अहो आज शनिवार आहे, शनिवार म्हटले पाटील राहणार कुठे? मारुती मंदिरात। जरी तब्येत नसली म्हणून काय झालं? रिकामे, अहो तब्येत नसली तरी वजन आहे बरं का आपलं। काय कधी उचलून नाही पाहिलं मग? उचलून बघायची काय गरज राहो, ते साऱ्या गावाला माहिती। साऱ्या गावानं उचलून पाहिलं काय पाटलाला? रिकामे, अहो पालतुगिरी बंद करा ना, मुद्द्याच बोला। अहो कामाचंच बोलत होतो मी। हा बोला ना मग। अहो पाटील, आपल्या बबलूसाठी एक सोन्याहून पिवळं स्थळ काढलं होतं। सोन्याहून पिवळं?
काही पण म्हणा, पोरीला तोडच नाही. आज म्हणत्या अहो पहा ना मग आतळून. मी काय म्हणतो, आलो असतो आज मुलगा बघायला, घेतला असता हाताळून. अहो या की मग वाड्यावर. ओ पाटील, मुलगा बघायला यायचंय, तमाशाला नाही. रिकामे अहो वाड्यावर म्हणतेच बांगल्यावर म्हण तुम्ही. हा येतो मग आम्ही. बर का रिकामे, आता फोनवर बघ बघ बंद करा आणि काय ते कामाला लागा. लागा नाही, लागलोय पाटील. रेडी कर. पाटील इन द वे. ओ पाटील, इन द वे नाही, ऑन द वे असतं ते. तेच ते यायचा फुकणीचा यायचा मुगळा मला शिकवित. बबलू अरे भात झाली वासनाबाजी. कसं ऊन वाढले ना, तुमचे कसे गोडे पडले असतील. आपले बाबू आता कशासाठी आपल्याला थंड पाजतील. हा थंड पाजतील, थंड पाजतील. काय थंड जेव घालतील आपले बबलू आई. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. अरे वाजला का तुझा? आधी सगळ्यांनी मोबाईल सायलेंट करा बरं. हा हे बरं, मी काय म्हणतो, ते सगळे राहू द्या. आपली तयारी कुठं वाली? सगळी झाली, पण आपली निशाणी काय ठेवायची? काय घंटा अरे शाळेचा घंटा म्हणतो मी, शाळेचा. यायला आता कोणा सुटलं रे? बबलू भाऊ, हा तुमचाच फोन वाजतोय. माझा? हा पाय तर पाय, कोणाचा आहे पाय? कोणतरी पप्प्या आहे, पप्प्या. पप्पे. पप्पा आहे, पप्पा. पप्पा तुला वाचता येत नाही का? कॉलेज पोस्ट आलो, पप्पा पप्पे. हॅलो. का पप्पा? ए परा बबलू, ते तुला पाहिलं पाहुणे येऊ राहिले बर का. मला पहिलं पाहुणे येऊ राहिले. ए फुकणीच्या, अरे जरा दम काढ. होईल ना तोय होईल. शाळेला म्हातारा तापलं वाटतं. आणि हा ते जरा दाढी डोकं व्यवस्थित करून ये, नाही म्हणजे कसा पाट्टाकडा दिसला पाहिजे. आणि घरी लवकर ये. हा हा पप्पा आलोच. हे राहिले वाटतं. हो पाटील, राम राम. राम राम. रिकामे यायले रिकाम ते एकटं चालू वाटत. आलो भेटल मी पुण्यात, मला अटक करा पुण्यात. ओ रिकामे, इकडे आता तुम्ही इकडे या. पाटील, उंची तर लय वाढली हो तुमची. ते रिकामी बघ बघ बंद करा.
यदुल तर लय बडाय की आणीत होते मन मुलीच्या वडिलाला घेऊन येतो ना आमक करतो पालन करतो. हा तुम्ही तर नावाप्रमाणे रिकामटे झाले. हे कार्यकर्ते कोण आहे? येत ना मुलीचे वडील वेडेकर. यायला हे जरा आडगमत दिसतंय. काय बोललात का? राम 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 राम. राम 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 राम. रिकामे मुलाचे वडील तर लई विनोदी दिसतात राव. हो तुमची मुलगी एकदम सुखात राहील या घरात. वा 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 पाटील, अहो काय वाडा आहे. ओ रेडेकर, हा वाडा नाही बंगला आहे बंगला. त्याच्या तैल पसरा वाढला ते मार्बल फिरबल बो काय सांगा त्या विचारूच नका. या काय हो पाटील, 8-10 गुंठे असेल ना. ओ रेडेकर, अहो एकर बोला एकर. काय रे कमी म्हणून तर हे स्थळ दाखवलं तुम्हाला रेडेकर. काही म्हणा पण जोडा मात्र एकच नंबर दिसल बर का. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला आपल्या बागा बिगा काही बघायच्या आहे का? हा हा मला बघायचंय. चला चला जाऊया. चला मग येऊ फिरून, जरा पाय मोकळा होईल. अहो पाय मोकळा करायच्या माग लागले तर तुमचे 2-4 दिवस इडत जातील. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या पाठपाट्या लावून द्या, आपण आपल्या ट्रॅक्टरवर जाऊ. काय चालतंय चालतंय. चला चला रिकामे चला. मग एक नंबर, मला आवडलं भाऊ तुमचं. एक नंबर शेत. हे कसं आहे हा आज त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं, पोरगी बिंदास देऊन टाकायची. नक्की. हा बरं मी काय म्हणतो रेडेकर, इतके वेळ तुम्ही बाहेरून बघितलं, आता मधून पाहू. काय अहो पप्पाया असं म्हणा की मग. काय चला चला. हळू दुसरा रेडेकर. अरे गुतलं पाटील, कोणाचं पाटील गुतलं. काय हा. पाहुणे आळूच्या रिकामे ते द्वातर सांभाळा. बरं मी काय म्हणतो रेडेकर, कशी काय वाटल्या मग आपल्या पप्पाया? अहो भारी. अहो या वाढल्या पप्पाया लावायच्या म्हणजे त्याला ब्रँडेड नर्सरीतून रोप आणायला लागत आहे. चायला पाटील म्हणजे पपयाची रोप नर्सरीत ना आणत्या. अहो आम्ही नुसते पपयाचेच नाही तर आम्ही तांबाट्या, ऊस, कारले, मिरच्या, कोबी, फुलवर सगळे रोप नर्सरीतून आणतो. काय ऊसाची रोप पण भेटत्यात? अहो रेडेकर, तुम्ही म्हणाल ते रोप भेटतील, ते अगदी उत्कृष्ट दर्जाचे. काय आणि हो पॉली हाऊस मध्ये बनून नेट हाऊस मध्ये हार्निंग करून अगदी हिरवीगार रोप. काय बोलते पाटील, आता रोप कोणत्या नर्सरीतनं घेत्यात? आपली एकच नर्सरी आहे, ती म्हणजे लोणवाडीची निफाड पिंपळगाव रोडला असलेली मा शेरावाली नर्सरी. आणि इतकंच नाही, तिथे रोप एकदम गॅरंटेड मिळतात. आपण म्हटलं तर ते घरपोच रोप देतात, तेही थेट शेतात. हो का? चायला मग तर कामच झालं. पण काय हो पाटील, तिथं ऊसाची पण रोप भेटतात का? ओ रेडेकर, अहो तुम्ही डोळे झाकून जाओ. हवं तर सागर भाऊला आमचं नाव सांगा, तसं घरी गेल्यावर मी तुम्हाला त्यांचं कार्ड देतो. पण खाली त्यांचा नंबर आणि ऍड्रेस आलाय, हवं तर त्याचा एक फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुमच्या माहितीसाठी. काय म्हणजे आपली शेती आता पाटलावानी टाकाटक होणार. हा आता खरं तर एक सांगायचंच राहिलं, आपली पोर काय शेतात जाणार नाही बरं का. शेत? अहो शेतात जायची काय गरज आहे? रोजच्या 500 कामगार आहे आपल्याकडे, तेव्हा तिला काय काम लावी त्या. हा पण एक गोष्ट आहे,
तिला पुढे जाऊन आपलं साम्राज्य सांभाळावं लागेल. असं असेल तर बोला, नाही तर रामराम. हो पाटील, आमच्या पोरीला शिकायची लय आवड आहे. असं ना? अहो ती स्वयंपाक सुद्धा युट्यूब वर बघूनच करते. यायला मग ते पोळ्या फोन पाहिजे का काय? अहो ते सगळं राहू द्या, आपण आहे ना एकदाचा चोकरा डोळ्याखाली घालून चालतंय. चालतंय ना? हा, मी काय म्हणतो, ते आपले बबलू शेठ अहो जॉब कुठं करतात? कोण? आपले बबलू शेठ? अहो ते जॉब नाही करत, ते दुसऱ्यांना जॉब देतात. होय काय? म्हणजे त्यांचा बिझनेस आहे? बिझनेस? अहो त्यांच्यामुळे तर सारे बिझनेस चालते. म्हणजे त्यांची एखादी एजन्सी आहे का? एजन्सी? अहो ते एजन्सी वाले रोज आमच्या बांधव चक्र मारते. खरंच? मग अहो भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात 58 ते 60% लोक शेती करतात आणि उरलेले 40-42% लोक अहो ते शेतकऱ्याच्याच पोर आहे. काही झालं तरी आज भारताची अर्थव्यवस्था जी चालू आहे ती केवळ शेतकऱ्यामुळेच चालू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. हा, पण जर शेतकऱ्याने शेती करायची सोडली तर 100% त्याचा परिणाम कुठेतरी अर्थव्यवस्थेवर होईल. मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा. माझा बाप शेती करतो, आता मी शेती करतोय आणि माझा पोऱ्या पण शेतीच करी. तुम्हाला डोळ्याने जे काय दिसतंय ते केवळ शेतीमुळेच आहे. ओ रिकामे, आता मला सगळं पसंत आहे. आता माझी छोकरी द्यायची तर इथंच द्यायची. असं म्हणत्या? हा, मग ते बबलू जरा काही गडबडीत वाटतं. तुम्हाला जर सगळं पसंत असेल तर मग घेतो त्याला तिकडच्या तिकडे बोलू. काय पाटील चला येतो. असं कसं काय? तुम्ही तर घरात नाही आले. अतिथी देवो भव. पहिले घरात या, आपण चहा नाश्ता करू आणि मग पाहू काय ते. चला. बसा बसा. घ्या द्राक्ष का. वा 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 पाटील, द्राक्ष तर लईच क्वालिटी पाहिजे. आपल्या घरचे आहे का हे? तुम्हाला आवडले ना रेडकर, तुम्ही घ्या. कसं आहे रिकामे, तुम्ही तर पाहिलं आपले द्राक्ष परिपक्व व्हायला अजून वेळ आहे. क्या बात, अप्रतिम. पण पाटील हे कुठून आणले? अहो आमचे मित्र आहे तिसगावचे, त्यांनी फार्मर ग्रोवर्स नावाची नवीन पद्धत सुरू केली. शेतकरी ते थेट ग्राहक. अहो काय चावलं त्या पाटील. अहो हल्ली मार्केटमध्ये चांगले पैसे देऊन सुद्धा पण कस्टमरला योग्य तो चांगल्या प्रतीचा माल मिळत नाही. त्यामुळे आमच्या मित्राने ठरवलंय आपण शेतात पिकवलेला माल आता मार्केटमध्ये न नेता तो डायरेक्टली कस्टमर पर्यंत पोहोचवा. वा वा पाटील, खूप भारी खूप भारी. पण पाटील हे काय? हो हे सगळे त्यांचेच प्रोडक्ट ना. मनुके, ते मनुके लाल काळे पिवळे सगळ्या प्रकारचे मनुके त्यांच्याकडे योग्य भावात अवेलेबल आहे. आणि त्यातल्या त्यात हे बारीक, अहो हे खाला तर लय गोड आहे. कोणत्याही वातावरणात खा, अजिबात टेन्शन नाही. जरा जरा खाऊनच पहा लगेच. अहो पाटील, ते आपल्या सारख्याला घ्यायचं झालं तर कसं करायचं मग? अहो एका खाली त्यांचा नंबर दिलाय. तुम्हाला तुमची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या टोकात राहत असू द्या, मग ते मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, त्यांच्या कस्टमरला ते फ्री होम डिलिव्हरी देतात. पाटील अहो पण ते नक्की शेतकरीच आहे ना? अहो तुम्हाला विश्वास नसेल तर त्यांचा तिसगावला शिवशांती नावाचा फार्म आहे. तुम्ही डायरेक्ट शेतात जाऊन द्राक्ष खरेदी करू शकता. तसा त्यांचा नाशिकला गंगापूर रोडला स्टॉल आहेच. चायला भारीच काम करतात की हो हे. बर मी काय म्हणतो वैभवा, आम्ही चालतो पुढं, तुम्ही जाऊ आपल्याला घेऊन या. येतो मग. राम 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 राम. माझं फोन. ए बबलू, कार्यक्रमात जरा बदल झालाय. तू घरी न येता तिकडे ये. पोरगी डोळ्या खाली घालून घेऊ. आणि मी काय म्हणतो, ते लय जोडीदार फिडीदार आणि काय बसू नको. आणि ते रिकामे तुला पत्ता पाठवतील पाय, त्याच पत्त्यावर ये. लय कुठे हिंडत बसू नको.
हा 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 पप्पा आलोच. हा ठीक आहे ठीक आहे, लवकर ये. जावं लागेल गाड्या आता. कपडे राम राम पाटील. राम 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 राम. काव जाऊ बापू नाही आले? आला आला बबलू आला या काय. राम राम जाऊ बापू. राम राम. एकच मिनिट आलो. शाळेला बबले त्यांनी जावई बापू म्हणून मला का राम राम केलं का ना? अरे त्यांना कधी लहान पोर असेल आणि कदाचित तिच्यासाठी तुला पसंत केलं असेल. शाळेला बबल्या म्हणजे आपण शाळेत पण चाडू चाडू आणि इथं पण चाडू चाडू. ए अरे 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 बाळा, तिकडे खेळा. इकडे कुठं? घरी पाहुणे आले आपल्या दीदीला पाहिला. जा तिकडे खेळा. ए बबलू, अरे ते कालचं लॉलीपॉप होता ना रे तू? लॉलीपॉप हे दे रे. अरे तुझा कधी लता नाही. बबल्या मला खायचा होता ना तो. आपण नंतर घेऊ. दर लॉलीपॉप काय हा. येईल चित्र जरा चित्र दिसतं बर का. पाटील चला की आतमध्ये. आलोच आलोच. जाऊ बापू तुम्ही बाहेर कशाला उभा आहेत? चला की आत. चला चला. ओ पाटील मी पण आलो, थांबा. काय घर तर भारी दिसतंय पण मग छोकरी तशी भारी पप्पा. अरे संस्कार म्हणतो मी. ओ पाटील, तुंतुण्याची काडी आणि रिकाम्यानं जमेल जोडी कडाकाच असती. काय घेणार? चहा कॉफी का आणखी काही? हा चालेल ना मागवा मागवा. बबलो तुला बोललो तो मित्र मित्र नको आणत बसू. हे चपल्या अरे ते बोलले म्हणून बोललो मी. रेडेकर बोलवा ना मग पोरीला. हा हा बोलवतो. फुल अहो ते सगळं झालं पण मग तुम्ही पत्रिका पाहिली की रिकामी? हो मग 36 गुण मिळाले. यायला पण मग ते 36 गुणाचा ताळमेळ जमल का? मामा पोरगी काय डाउनलोड मिळून होती काय? म्हणजे मी म्हणलं अजून पोरगी आहे ना म्हणून विचारलं. अरे गप्प नाही. गप्प तू. मी काय म्हणतो रेडकर, आपण गप्पा नंतर मारू. बोलवा तर बरं चोकरीला बोलवा. हा हा बोलवतो. पाटील बबलू कशी वाटली पोरगी? ते काही म्हणा पण पोरगी अगदी फुलातली राणी बर का. पोरगी तर नक्षत्रवाणीच आहे आमची, म्हणून तर नाव फुलराणी ठेवलं तिचं. बाळा दोन मोठ्याले बोलत असल्यावर लहानल्यानी मध्ये बोलू नये. इकडे बस इकडे बस. मला आज विश्वास बसला, माझी मुलगी पाटलाच्या घरात सून म्हणून नाही, मुलगी म्हणून राहील. ए बबलू, मुलीशी काही बोलायचं असेल तर बोलून या बाहेर. पाटील आता पोरांची पसंती जवळजवळ होईलच, आपण देण्या घेण्याचं बोलून घ्यायचं का? हे बघा घेण्या देण्याचं तसं काही तुम्ही म्हणत असाल
तर आमच्या काही लय अपेक्षा नाहीये. फक्त आमचे 1000-1500 लोक व्यवस्थित जेव घाला आणि कार्य पार पाडा म्हणजे झालं. थांबा